सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. एकीकडे आपल्याला पाहायला मिळेल जो मात्र काय नाव रे भाऊ, भाई नाव काय बॅटर का, अज्जू और मयूर आणि अज्जू असे दोन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅक वरती अनिकेत मते, चिखलोली एक्सप्रेस अनिकेत मते मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. सामन्याला होती आहे सुरुवात. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट. उद्या 9लाच मॅची चालू झाल्या पाहिजेत पण होतील 11 वाजता हे मी सांगतो. स्ट्रोक जबरदस्त मिडॉनच्या डोक्यावरून लॉंग ऑनला क्लिअर करत बॉल सीमारेषा पलीकडे. पहिल्या बॉलवरती चौकार. अनिकेत मते चिखलोली एक्सप्रेस वरती आक्रमक हल्ला चढवला गेलाय. ज्यावेळेस आक्रमक हल्ला चढवला गेतो त्यावेळेस शॉर्ट बॉलचा वापर चिखलोली एक्सप्रेस नेहमी करतो आणि यावेळेस चेंडू हवेमध्ये कॅचची संभावना निर्माण झाली होती मात्र बॉल सीमारेषा लगत आपल्याला पाहायला मिळेल. डबल कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 3 धावा कंप्लीट आहेत. दोन्ही मला वाटते सोबत प्रॅक्टिस करत असतात असे दोन संघ. म्हणजे 365 दिवस हे खेळाडू सोबत प्रॅक्टिस करतात. हार्दिक पॅकर्स आणि जतीन 11चे. जिंकतो कोण हे बघायला लागेल. कोण जिंकतो? दोन्ही टीमा जिंकतात. गोलंदाज CR पुन्हा एकदा अनिकेत मते. आतापर्यंत 2 बॉलवरती 7 धावा खर्च केल्यात. खासी महागडी गोलंदाजी अनिकेतच्या माध्यमातून पाहायला मिळते. खोलटप्प्याचा बॉल, बॉल बॅक ड्राईव्ह. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. गोलंदाज CR गोलंदाजी ट्रॅकवर. चांगला बॉल आहे, जबरदस्त बॉल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील ज्या मात्र पुढे सरसावत असताना. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 7 या आकड्यावर. 7 रन्स ऑन द बोर्ड. 7 धावा ज्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस फटका लाजवाब आहे. पॉइंटच्या दिशेला कट केलाय. सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील असेल आणि मैदानावरती बघता बघता 2 धावा कंप्लीट. धावफलक पुढे आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला 9 या आकड्यावरती पाहायला मिळते. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावफलक 9 या आकड्यावरती. गोलंदाज अनिकेत मतेवरती आक्रमक हल्ला चढवला गेलाय. प्रत्येक बॉलवरती तरी देखील मी कौतुक करेल ज्या प्रकारे अनिकेत मतेने कमबॅक करून दाखवलाय. 5 बॉलमध्ये 9 धावा. आक्रमक हल्ला चढवून देखील म्हणजे चांगली गोलंदाजी अनिकेतच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेमध्ये 10च्या खाली जर तुम्ही आटोप्यात आणलं तर मात्र चांगली गोलंदाजी असते. पंचांकडे अपील. हाईट फॅक्टर मॅटर करेल असं सांगितलं पंचांनी. लेगबाशी एकदा बॅट. षटक क्रमांक पहिला समाप्त. धावफलक 10 या आकड्यावर.
गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. पुन्हा एकदा दुसऱ्या षटकामध्ये अकीब ओळखला जातो त्याच्या इकॉनॉमिकल षटकासाठी आणि विकेट टेकिंग ॲबिलिटीसाठी. आणि पहिला बॉल जबरदस्त पाहायला मिळाला. स्विच हिट होता मात्र फिल्डर होते. शॉट थर्ड मॅन क्षेत्रामध्ये मिळेल सिंगल. धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 11 धावा पाहायला मिळतील. 5 ओव्हरची मॅच. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये जास्तीत जास्त धावा बनवणं फार गरजेचं आहे. हे षटक फार महत्त्वाचं असणार आहे. अकीबने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. मागील मॅचचा तो मॅन ऑफ द मॅच देखील आहे आणि त्याच्या विरोधामध्ये कशा प्रकारची कामगिरी होईल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. सचिन असतील अकीब असतील यांनी इम्प्रेसिव्ह कामगिरी दोन्ही मॅचमध्ये केली आहे. मिळेल इथे फक्त आणि फक्त सिंगल. फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील ज्या मात्र जाऊन पोचलेल्या आहेत. बघता बघता 12 या आकड्यावर 12 ऑन द बोर्ड. 12 धावा ज्या धावा फलकावरती पाहायला मिळतील. 2 बॉलमध्ये अकीबच्या माध्यमातून 2 धावा खर्च केल्या गेल्यात. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे आणि जतीन 11 संघ थोडासा बॅकफुटवरती नक्की पाहायला मिळेल. यावेळेस फटका जबरदस्त आहे. कव्हर क्षेत्रामध्ये बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पाटाच्या बॅटमधून कव्हरच्या दिशेला लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा नजाकत भरा 4 धावांसाठी चौकार पाहायला मिळाला. 16 धावा फलकावरती. 16 ऑन द बोर्ड. चेंडू झाले 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 9 बॉलमध्ये 16 धावा आतापर्यंत कुठल्या गेल्यात. यावेळेस मिळेल सिंगल. धावफलक पुढे जाईल 17 या आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ झाला. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पाहिलं गेलं तर हार्दिक पॅकरचा संघ या संघाच्या विरोधामध्ये खेळतो त्यामुळे माहिती आहे प्लस पॉईंट मायनस पॉईंट. दुसरीकडे बॉलिंग टीमला देखील माहिती आहे बॅटर्स कशा प्रकारचे खेळतात त्यामुळे मैत्रीपूर्व लढत नक्की असेल यातही मात्र शंका नाही आहे. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त आहे. डीपमध्ये पांडू कोळी आपल्याला पाहायला मिळतील मात्र बॉल निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स चौकार. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त आहे. लॉंग ऑफला क्लिअर करत बॉल सीमा रेषा पलीकडे षटकार. जबरदस्त स्ट्रोक. ओव्हर नंबर 2 ची समाप्ती. फलक जाऊन पोचले 27. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 27 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवात चांगली झाली आहे नो डाऊट ॲट ऑल. पहिल्या षटकामध्ये अनिकेत मतेने 10 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये अकीबच्या माध्यमातून मिस्टेक जरूर झाली. जवळपास 17 धावा खर्च झाल्यात आणि अजून देखील 3 षटकांचा काही शिल्लक आहे. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली आणि पुष्कर आपल्याला पाहायला मिळतील. 27 धावा फलकावरती आहेत. फुलटॉस बॉल पॉइंटच्या दिशेला. फटका दमदार. डीप मध्ये फिल्डर असतील. मिळेल डबल. धाव फलकावरती धावा पुढे सरसवत असताना फलकावरती धावा पाहायला मिळतील 29 या आकड्यावरती. 29 ऑन द बोर्ड.
दोन षटकांमध्ये जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. धावफलक आपल्याला पाहायला मिळते जे मात्र 29 या आकड्यावरती. 2 बॉलमध्ये पुष्करच्या माध्यमातून 2 धावा खर्च झाल्यात. पुष्कर जाट एक जबरदस्त खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. खोलटप्प्याचा बॉल खोदून काढलाय, मिळेल सिंगल आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र जाऊन पोचली आहे ऑन द बोर्ड 30 या आकड्यावरती. या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साईडला मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता, मात्र थोडीशी मिस्टेक पाहायला मिळते. लेगबाशी एक धावा, धावफलक पाहायला मिळेल जे मात्र पुढे सरसवत असताना 31. आता जर पाहिलं गेलं तर तिसऱ्या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक होणार आहे, याची नोंद करून घ्यायची आहे. धावफलक 31 या आकड्यावरती. षटकातील 3 बॉलचा खेळ झालाय. पुष्करने जबरदस्त कामगिरी केली आहे. पुष्करचं हे षटक फार महत्त्वाचं आहे, कारण 2 षटकांमध्ये भरपूर धावा खर्च केल्यात. आणि मध्ये जे ते षटक ज्यामध्ये 10 आल्या, तुम्ही म्हणेल चांगली गोलंदाजी जरूर झाली. आता पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर त्याने कमबॅक सुरेख केला. यावेळेस थर्डमॅन क्षेत्रामध्ये बॉल थांबणार नाहीये, निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप थर्डमॅनला क्लिअर करत सीमारेषा पलीकडे चौकार. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र जाऊन पोहोचेल 35 या आकड्यावरती. 35 रन्स ऑन द बोर्ड. 35 धावा ज्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाचा जर विचार केला थोडंसं अडचणीमध्ये संघ नक्की पाहायला मिळेल. आता क्रिकेट मित्रांनो, क्रिकेटमध्ये होत्याचं नव्हतं व्हायला जास्त वेळ लागत नाही, याला म्हटलं जातं सेन्सिबल क्रिकेट. सिंगल ॲड होईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मैदानावरती पंचांकडे कॉल. तिसऱ्या पंचांची मागणी होईल की नाही? येस, तिसऱ्या पंचांची मागणी. कारण क्लोज कॉल होता, अतिशय क्लोज कॉल. फलंदाज बाद आहेत. विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे धक्का क्रमांक पहिला बसत असताना विकेटचं पतन. बॅटर राजूची केस समाप्त. धावसंख्या फलकावर आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र जाऊन पोहोचेल बघता बघता 36 या आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 36 म्हणजे धावफलक जो आहे तो आटोप्यात आलेला आहे. अगदी आपल्याला पाहायला मिळेल चांगला बॉल आहे. पुष्कर जाट आलेत. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 हुसेन पांडियन असे 2 खेळाडू. पांडियनच्या माध्यमातून जरूर थोडीशी मिस्टेक आपल्याला पाहायला मिळाली. ऑफस्टम्पच्या बाहेर शफल होऊन मोठा फटका मारायच्या प्रयत्नामध्ये विकेटचं पतन झालं आणि आता नवीन बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील पुष्कर जाट. क्षमता आहे पुष्करकडे, एक जबरदस्त खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. ऑन साइडला फटका लाजवाब. मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल सीमारेषा पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स. चौकार. संघ 2 मॅचेस आपण पाहिले, ज्यामध्ये एक संघ होता सायली एक्स आणि तरुण 11. आपण जेवायचे जे फूड पॅकेट्स आहेत ते घेऊन जायचे विनंती असेल.
प्रत्येक टीमसाठी फूड पॅकेट्स आहेत, सो विनंती असेल आपण घेऊन जायचे ते फूड पॅकेट्स. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त, पुष्कर जाटच्या पॅट मधून निघाला अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल आतोपेचा गोळा. 4 धाव्यांसाठी बॅक टू बॅक सलगचा दुसरा चौकार. असेल 25-31 धाव्यांची आवश्यकता असेल. 3 षटका 31 धावा, 18 बॉल 31 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. तीन षटका आणि 31 धावा असं समीकरण. चला थोडंसं स्पीडअप करायचं टीम हार्दिक पॅकर्स थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं राहणार आहे. बघा वेळ वाचवा मित्रांनो, वेळ वाचवणं इथे फार महत्वाचं. सेकंड स्पेल मध्ये मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच सचिन आपल्याला पाहायला मिळेल. सचिनचं हे षटक देखील तितकंच महत्वाचं राहणार आहे. या षटकाचं विवरण पाहिलं तर या षटकामध्ये कुठेतरी संघ थोडासा बॅकफूट वरती आपल्याला पाहायला मिळाला. बॉलिंग करत असताना हार्दिक पॅकर्स मात्र समोर काय जबरदस्त कामगिरी आपण पाहिली. ऑन साइडला फटका मिस टाइम आहे. डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण झाली होती मात्र एफर्ट लाजवाब जबरदस्त एफर्ट. गुडगा फुटणारा एफर्ट होता, डायव्हिंग एफर्ट. मात्र बघता बघता अगदी आपल्याला पाहायला मिळतील कंप्लीट झाला धावा 2 धाव्यांच्या साथीने धावफलक पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल 27 या आकड्यावरती. 17 बॉल 29 धाव्यांची आवश्यकता. ऑन साइडला नो लुक शॉट मारायचा प्रयत्न जरूर होता मात्र चेंडू हवेमध्ये झाली आहे मिस्टेक. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा सहज रीतीने होत असताना कंप्लीट. धावफलक पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल 29 या आकड्यावरती. विजयासाठी अजून देखील 27 धाव्यांची आवश्यकता आहे. 16 बॉल 27 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. 16 चेंडू 27 धावा विजयासाठी हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेट म्हटलं तर क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज आम्ही सातत्याने उल्लेख करतो. एक जबरदस्त असा क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. विजयासाठी अजून देखील 16 बॉल आणि 27 धाव्यांची आवश्यकता असेल. 16 बॉल 27 धाव्यांची आवश्यकता. यावेळेस व्हाईट बॉल. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल, पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल 30 या आकड्यावरती. विजयासाठी 26 धाव्यांची आवश्यकता. 16 बॉल आणि 26 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. 2.4 षटकांमध्ये 26 धाव्यांची आवश्यकता हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. पुढील मॅच अजय फाउंडेशन बी वर्सेस जिनजॉन. बी फॉर ब्रँड आम्ही सातत्याने उल्लेख करतो आणि अजय फाउंडेशन बी मध्ये आपल्या नामांकित भरपूर सारे खेळाडू पाहायला मिळतील. काल देखील अजय फाउंडेशन ए मध्ये आपल्याला कर्जतची A1 क्वालिटीची टीम पाहायला मिळत होती. यावेळेस पुन्हा एकदा डबल कॅरी होईल. धावफलक 32 या आकड्यावरती. षटकाचं विवरण पाहिलं तर षटकामध्ये आतापर्यंत 3 डबल आलेत आणि 1 वाईट. एकूण 3 बॉलमध्ये 7 धावा खर्च झालेले आहेत. चला तरुण 11 आपले फूड पॅकेट्स घेऊन जायचे.
3 बॉलमध्ये 7 धावा खर्च केल्यात. प्रति षटकामागे जबरदस्त बॅटिंग करायची आवश्यकता होती 10च्या आसपास आणि 3 बॉलमध्ये 7 धावा खर्च केल्यात सचिनने. फक्त दिशा दाखवली, मैदानावरती सिंगल कंप्लीट झाली आहे. आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल पुढे सरसावत असताना. फलकावरती धावा पाहायला मिळतील ज्या मात्र ऑन द बोर्ड 33 धावा. 4 बॉलमध्ये 8 धावा खर्च केल्यात सचिनने. आमचे ऑपरेटर, आमचे कॅमेरामॅन लवेश भरपूर मेहनत करतात. लवेश सकाळच्या सत्रापासून लवेश खूप मेहनत करतोय. आता दादाला सांगावं लागेल, दादा यांची सॅलरी थोडीशी वाढवली आत्ताच वाढवली आहे. फलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र जाऊन पोहोचली 33 या आकड्यावर. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज देखील तयार बॉलिंग ट्रॅकवर. चला स्पीडअप करायची विनंती राहील, वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. धावसंख्या 33 झाली आहे. 33 अजून देखील 23 धावांची आवश्यकता. 14 बॉल 23. 14 बॉल 23 धावांची आवश्यकता. विजयाचं हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. एखादा मोठा फटका या बॉलवरती येणं फार गरजेचं राहणार आहे. प्रेशर रिलीजसाठी यावेळेस एफर्ट चांगला होता मिड विकेट क्षेत्रामध्ये. कॅच झाली, ड्रॉप आणि एकदम झाली कंप्लीट. आता 13 बॉल विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. 13 मध्ये 2 बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि बाकी सर्व सिंगल डबल. तेरा बॉल 22 धावांची आवश्यकता पाहायला मिळेल. ऑन साइडला फटका दमदार, बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 4, हा असेल 6. मिळतील धावा 6, हा असेल षटकार. क्या बात है. मैदानावरती सुरुवात फार चांगली झाली आहे आणि आता अंत देखील चांगला होत असताना धावफलक जवळ पोहोचलाय. बघता बघता 40 या आकड्यावरती. तर आता 16 धावांची आवश्यकता. 12 बॉल 16 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. अजय फाउंडेशन बी टीमने टॉस जिंकून फिल्डिंग चूज केली आहे. अजय फाउंडेशन बी टीमने टॉस जिंकलाय. डिसिजन त्यांचा फिल्डिंगचा असेल. चला मॅच सुरुवात करायची लवकरात लवकर विनंती राहील. 12 चेंडू आणि 16 धावा असं विजयासाठी समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. 4च्या गटामधून जो संघ जिंकेल तो सुपर 6 मध्ये दाखल होईल आणि बक्षीस पात्र लढतीमध्ये तो संघ आजच्या दिवसामधून पहिला संघ आपल्याला मिळेल. मैदानावरती विनायक आलाय. 12 बॉल 16 धावांची आवश्यकता. विजयाचं समीकरण असेल आणि पुष्कर आपल्याला पाहायला मिळतील स्ट्रायकिंग एंड वरती.
12 बॉल विजयासाठी 16 धावेंची आवश्यकता असेल. 12 बॉल मध्ये 16 धावा बनतील की डिफेंड होतील हे पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. आणि यावेळेस देखील चांगल्या प्रकारचा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत. मिळेल जी मात्र फक्त आणि फक्त सिंगल धावफलक पुढे जाईल आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील ज्या मात्र जाऊन पोचल्यात. 41 41 या आकड्यावरती 15 धावांची अजूनही गरज आहे आणि पाहूया 15 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील, कारण 11 बॉल विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. फार चांगलं क्रिकेट मैदानावरती खेळलं जातं यात ही मात्र शंका नाही आहे. यावेळेस फलंदाज झालेत बाद. विकेट होत असताना पतन, धक्का क्रमांक मैदानावरती बसत असताना दुसरा विकेटचं पतन. फलंदाज हुसेनची खेळी होत असताना इथे समाप्त. हुसेन बॅक टू दी पवेलियन. दहा चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. नवीन बॅटर बाबू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील. बाबूच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी होईल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. आपल्या मुख्य टीव्ही स्क्रीनवरती आमचा कॉमेंट्री बॉक्स जिथे आमचे स्कोरर आपल्याला पाहायला मिळतील. निशांतजी बनसोडे जे ॲज अ स्कोरर आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र स्थिर आहे, स्थगित आहे. 41 वर 10 बॉल 15 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या येस वाईट बॉल. आता 10 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असेल. 10 चेंडू आणि 14 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये हे समीकरण अगदी सोप्या पद्धतीने बनलं जातं. यावेळेस चेंडू हवेमध्ये जरूर असेल. कॅचची संधी निर्माण झाली होती मात्र इथे सिंगल कंप्लीट होईल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावफलक पुढे जाईल आणि फलकावरती धावा आपल्याला 43 पाहायला मिळतील. महत्त्वाचं षटक आहे. 9 चेंडू आणि विजयासाठी अजून देखील 13 धावांची आवश्यकता. 9 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण पाहायला मिळतंय. 9 चेंडू 13 धावा. एक मोठा फटका ही मॅच फिनिश होईल. नऊ चेंडू 13 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता मात्र मिळेल सिंगल. 22 एकदा बॅट. आता 8 बॉल विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. 8 बॉल आणि 12 धावा. प्रति षटकामागे 8.00 ची आस्किंग गती जी मात्र मेंटेन करावी लागेल. विजयासाठी अगदी हे सोपं समीकरण आहे की आपल्याला एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकायचंच आहे आणि त्यानंतर कमबॅक जरूर होईल. यावेळेस आलाय डॉट. आता समीकरण येऊन ठेपलंय 7-12. आजकाल जो विषय चर्चेमध्ये असतो असं 7-12 आणि इक्वेशन आपल्याला मैदानावरती 7 बॉल 12 धावांची आवश्यकता हे समीकरण पाहायला मिळेल. 7 चेंडू 12 धावा. काय घडेल काय बिघडेल या मॅचमध्ये पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. 7 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. समीकरण अगदी सोपं आहे. एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर तुम्हाला फेकावंच लागेल. त्या व्यतिरिक्त 6 बॉलमध्ये 6 सिंगल आले तरी ही मॅच तुम्ही जिंकू शकता. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे, स्थगित आहे. 12 धावांची आवश्यकता. स्विच हिट आहे
पॉइंट मध्ये फिल्डर आता समीकरण येऊन टेपले. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये 12 धाब्यांची आवश्यकता. काय मॅच रंगली आहे यावर मध्ये फक्त आणि फक्त 4 धाबा खर्च केल्या. सो गुड पीस ऑफ बॉलिंग विनायक यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. आता 6 बॉल 12 धाब्यांची आवश्यकता आहे. 12 बॉल 16 धाब्यांची गरज असताना फक्त 4 धाब्यांचं षटक हाताळलं. आता शेवटचं षटक आणि 12 धाब्यांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. चला थोडंसं स्पीडअप करायचंय, विनंती असेल. वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. 6 चेंडू आणि 12 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडूंमध्ये 12 धावा कशा प्रकारे केल्या जातील हा मोठा प्रश्न आहे. पुष्कर आहे आणि पुष्कर मैदानावरती ज्या ज्या वेळी असतो त्यावेळेस धावा बनतात हे आम्ही सातत्याने पाहिले. आता शेवटचं षटक आहे आणि म्हटलं जातं कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बडा नाही, हारा वही जो लढा नाही. आता लढाई करावी लागेल, मैदानावरती चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल. आता 6 बॉल 12 धाव्यांची आवश्यकता. मागील ओव्हर फार चांगल्या प्रकारे हँडल केली आणि कुठेतरी असं वाटतंय की आता या षटकामध्ये मोठे फटके आणि त्या फटक्यांचे चटके द्यावे लागतील. मयूर ओव्हर नंबर 5 मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सहा बॉल 12 धाव्यांची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. चला थोडंसं स्पीडअप करायचं विनंती असेल. 6 चेंडू आणि 12 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. जब मसले पडे होते अपने टीम के लिए पुष्कर हमेशा खडे होते. पुष्कर जाटच्या बॅट मधून आलेला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 5 बॉल 6 धाब्यांची आवश्यकता. पाच चेंडू 6 धाब्यांची आवश्यकता पाहायला मिळेल. काय मॅच रंगली आहे मित्रांनो. 5 चेंडू आणि 6 धाबा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला मोठा फटका मारायचा प्रयत्न पंचांकडे. यूज अपील केली जाते. डॉट बॉल. आता 4 बॉल 6 धाब्यांची आवश्यकता आहे. काय मॅच रंगली आहे मित्रांनो. असं वाटत होतं कुठेतरी संघ बॅकफूटवरती आहे, मात्र त्यानंतर पुष्करने काय बॅटिंग केली. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले, 1 षटकार आला. ऑन साइडला खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. डीप मध्ये फिल्डर. कॅचची संधी. कॅच झाली आहे कंप्लीट. आता समीकरण येऊन टेपलंय. 3 बॉल 6 धाब्यांची आवश्यकता. 5 बॉल 6 ची अपेक्षा असताना आता 3 बॉल 6 ची अपेक्षा पाहायला मिळते. पुढील मॅच अजय फाउंडेशन बी वर्सेस जिन जॉन. तीन चेंडू 6 धाब्यांची आवश्यकता विजयासाठी. समीकरण आणि अकीब आता स्ट्रायकिंग एंड वरती. 3 पैकी 1 बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 3 पैकी 1 कनेक्ट चांगल्या प्रकारे करायचंय. धावसंख्या 50 या आकड्यावरती. मागील 2 बॉल कुठेतरी संजीवनी प्रदान करतील टीम हार्दिक पॅकर संघाला. आता 3 चेंडू आणि 6 धाब्यांची आवश्यकता आहे. बघा 5 बॉल 6 धाब्यांची आवश्यकता ना. थोडीशी खराब बॅटिंग आपल्याला पुष्कर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली, कारण हा बॉल त्यांनी उडवला होता. जर बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला असता सामना फिनिश झाला असता, मात्र इथे विकेटची प्राप्ती झाली आहे. स्विच हिट. फटका लाजवाब पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा चौकार. आता 2 बॉल 2 धाब्यांची आवश्यकता.
आकिबच्या बॅट मधून हा चौकार आलाय. आता 2 बॉल 2 धाब्यांची आवश्यकता. कंपल्सरी चेजिंग स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे कंपल्सरी तुम्हाला धावा बनवणं हे फार गरजेचं राहणार आहे. त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो, वेळ वाचवणं इथे महत्वाचं राहील. यावेळेस जबरदस्त आकिबच्या बॅट मधून हा मॅच विनिंग चौकार. सामना झाला फिनिश, सामना जिंकला टीम